तुला शिकवेन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहत आहोत की सर्वजण होळीची पूजा करण्यासाठी एकत्र जमलेले असतात। तेव्हा चंचला अगदी उत्साहीपणे आजीला म्हणते की आजी, तुम्ही दरवेळी त्या होळीच्या गोष्टी सांगत असतात, मग आज देखील सांगा ना। त्यावर आजी म्हणते की काय विशेष त्यात? त्यावर आजी म्हणते की होळी म्हणजे काय तर वाईटावर चांगल्याचा विजय। आपल्या आयुष्यात घडलेल्या सर्व वाईट गोष्टी होळीमध्ये जाळून टाकायच्या असतात आणि नवीन सुरुवात करायची असते, असं आजीने समजवताच सगळेजण हात जोडून होळीचे दर्शन घेतात। आजी लगेच अधिपतीला म्हणते की अधिपती, तुम्ही आता होळीची पूजा करून घ्या। आधी तो कलश उचल आणि होळीभोवती 5 फेऱ्या मार आणि नंतर होळी पेटव, असं आजी अधिपतीला सांगते। आजीने सांगताच अधिपती लगेच होळी पेटवायला सुरुवात करतात। अधिपती कलश उचलतात तेवढ्यात तिथे जमलेल्या बायकांमधून एक बाई अधिपतींना म्हणते की हे काय अधिपती, तुम्ही एकटेच? त्यावर दुसरी बाई लगेच म्हणते की हां, अक्षरा वहिनी कुठे आहेत? आल्या नाहीत का त्या? कधीपासून आम्ही त्यांची वाट बघतोय, आम्ही तर त्यांची ओटी भरायचं पण ठरवलंय। इकडे अक्षरा देखील होळीसमोर बसून होळीची पूजा करत असते, पण मनात मात्र अधिपतींचाच विचार चालू असतो। आई अक्षराला हाक मारते पण तिचं लक्ष नसतं। त्यावर आई म्हणते की अक्षरा कुठे हरवलीयस? अक्षरा म्हणते की नाही, काही झालं नाहीये। इकडे चंचला त्या बाईला म्हणते की ए बाई, पूजा सोडून तू असा काय प्रश्न विचारतेस? त्यावर ती बाई म्हणते की आम्ही फक्त वहिनी साहेबांबद्दलच विचारलंय, त्या प्रत्येक सणाला दरवेळी पूजा करायला येतात, आज आल्या नाहीत म्हणून विचारलं। त्या आल्या की आम्हाला भेटल्याशिवाय जात नाहीत आणि खूप दिवस झाले त्या फॅक्टरीत देखील आल्या नाही, कुठे बाहेर गेल्या आहेत का त्या? त्यावर अधिपतीला काय बोलावं सुचत नाही। चंचला चिडते आणि त्या बायांना म्हणते की ए बायांनो, तुम्हाला कशाला नसत्या चौकशा पाहिजेत? ते बोलत असतानाच भुवनेश्वरी तिला थांबवते। भुवनेश्वरी म्हणते की आमच्या सुनबाई जरा बिझी आहेत, आता शाळेची खूप कामं आहेत तिला, मुलांच्या परीक्षा जवळ आल्यात, त्यामुळे जास्तीचे तास घेत असते ती। तुम्हाला तर माहितीच आहे शाळेच्या बाबतीत त्यांचे विचार, अगदी आजारी पडल्या तरी शाळेत जाणं सोडत नाहीत। काम म्हणजेच त्यांची पूजा आहे, म्हणून आम्ही पण त्यांना सांगितलं की आम्ही घरच्या सर्व पूजा करतो, तुम्ही तुमचं काम बघा, कारण ज्या गोष्टीत ज्याला आनंद असतो तेच त्याने करावं, असं बोलून भुवनेश्वरी सगळ्यांचं मन जिंकून घेते। भुवनेश्वरीचं हे बोलणं ऐकून सगळेजण तिच्यासाठी टाळ्या वाजवतात। यावर एक बाई म्हणते की खरंच किती छान विचार आहेत तुमचे, नशीबवान आहेत तुमच्या सुनबाई की त्यांना तुमच्यासारखी सासू भेटली, तुम्ही फक्त तुमच्या सुनबाईंनाच नाही तर आम्हाला देखील सपोर्ट केलाय, असं बोलून त्या सगळ्या बाया त्यांचे आभार मानतात। पण भुवनेश्वरीचं हे बोलणं विष्णूला मात्र खटकतं, तो तिथून निघून जातो। त्यावर आजी लगेच त्यांच्या मागे जातात। इकडे भुवनेश्वरी अक्षराची बाजू मांडत सर्व बायांना उत्तर देत असते। त्या कामातून फ्री झाल्या की तुमची भेट घेण्यासाठी आम्ही त्यांना पाठवून देऊ, असं बोलून भुवनेश्वरी सगळ्यांना गप्प करते। आता करायची का पूजा, असं देखील ती सगळ्यांना विचारते। सगळे हो म्हणतात। भुवनेश्वरी अधिपतीला पूजा करायला सांगते। इकडे अक्षरा देखील होळीभोवती फेरे मारत असते। अधिपती होळीभोवती फेरा मारत असताना अक्षराचाच विचार करत असतो, आज मी एकटाच पूजा करतोय, मला काही बरं वाटत नाहीये, 4 लोक विचारत आहेत तुमच्याबद्दल, काय उत्तर देऊ मी त्यांना? खोटं बोलायला अजिबात आवडत नाही मला, पण परिस्थितीच अशी आहे त्यामुळे आईसाहेबांना देखील खोटं बोलावं लागतंय, मला समजून घ्या आणि या आपल्या घरी परत, असं मनातल्या मनात विचार करत असतो। इकडे अक्षरा देखील मनातल्या मनात अधिपतीचाच विचार करत असते आणि त्याच्याशी बोलत असते। मला तुम्हाला त्रास देण्याची अजिबात इच्छा नाहीये, पण मला कळतंय तुम्हाला खूप त्रास होतोय, परिस्थिती आपल्या हातात नाहीये, त्यामुळे सर्व गोष्टी उलट्याच होत चालल्यात। आज एकटीनेच होळीची पूजा केली, पण पुढच्या वेळी आपण सोबत होळीची पूजा करू, असं मनातल्या मनात अधिपतीशी बोलत असते। इकडे पूजा झाल्यावर अधिपती होळी पेटवतो। अक्षराचे आई बाबा देखील इकडे होळी पेटवतात। सगळेजण पुन्हा एकदा होळीचं दर्शन घेतात। इकडे अक्षरा हात जोडून होळीकडे प्रार्थना करत असते की लवकरात लवकर माझी आणि अधिपतीची भेट घडवून आण। इकडे भुवनेश्वरी मात्र होळीसमोर हात जोडून एकच इच्छा मागते की अधिपतींच्या मनातलं अक्षराचं प्रेम पूर्ण कमी होऊ दे। अक्षराप्रमाणेच अधिपती देखील होळीसमोर हात जोडून अक्षरा लवकर घरी याव्यात यासाठी प्रार्थना करत असतात। भुवनेश्वरी ओमकारला सगळ्यांना मिठाई वाटायला सांगते। त्यावर एक बाई महाप्रसाद घेऊन भुवनेश्वरीकडे येते। भुवनेश्वरी अधिपतीला सांगते की तुम्ही घ्या, अधिपती नकार देतो, पण भुवनेश्वरी त्याला आग्रह करत असते। तिच्या आग्रहाखातर अधिपती पुरणपोळीचा प्रसाद खातो आणि छान आहे असं म्हणतो। मी ऑफिसला जाऊन येतो असं सांगत तो तिथून निघून जातो। इकडे आजी विष्णूला समजवायला त्याच्या मागे आलेल्या असतात। ते रागारागाने चाललेले असतात, तेवढ्यात त्यांना आजी आवाज देऊन थांबवतात। काय झालं तुम्हाला, तुम्ही एवढ्या रागाने का निघून आलात?
असं आजी त्यांना विचारतात. त्यावर ते म्हणतात की आजी, काय झालं हे तुम्हाला माहीत नाही का? तुमची मुलगी काय वागते हे तुम्हाला दिसत नाही का? त्यावर आजी म्हणते, काय केलं तिने? त्यावर विष्णू म्हणतात की मला काय विचारताय, तुम्ही होता ना तिथे, तुम्ही पाहिलं ना तिचं वागणं? त्यावर आजी म्हणते की म्हणजे तुम्ही कशाबद्दल बोलताय, मला काही समजत नाही. विष्णू म्हणतात की त्या कामगार बायका अक्षराबद्दल विचारत होत्या ना, त्यावर तुमच्या मुलीने काय उत्तर दिलं हे तुम्ही ऐकलं नाही का? तुमची मुलगी पूर्णपणे खोटं बोलतीये हे तुम्ही ऐकलं नाही का? तुम्हाला पटलं का तिचं बोलणं? त्यावर आजीच विष्णूला समजवायला लागते, हो बोलली ती खोटं, पण वेळ मारून नेण्यासाठीच बोलली ना. त्यावर विष्णू म्हणतो की अशी वेळ येऊच का द्यायची? 4 लोक विचारणारच ना तुमची सून कुठे आहे. आज सण आहे, उगाच डोक्यात राग घालून घेऊ नका. घरातल्या गोष्टी 4 लोकांसमोर येणं चांगलं नाही, म्हणूनच तर ती असं बोलली. असं बोलून आजीच विष्णूला समजवतात. आजी म्हणते की ही जागा नाहीये हे सगळं बोलायची, आपण घरी जाऊन निवांत बोलू. त्यावर विष्णू म्हणतो की मला हे अजिबात पटलं नाहीये. अधिपतीचं लग्न झालंय आणि आज अधिपतीने एकट्यानेच पूजा केली, हे मला अजिबात पटलेलं नाही आणि ही वेळ फक्त तुमच्या मुलीमुळेच त्याच्यावर आली आहे. असं बोलून तो तिथून रागानेच निघून जातो. इकडे अधिपती अक्षराच्या विचारात हरवलेला असतो. तेवढ्यात पाठीमागून ओमकार येतो. ओमकार त्याला प्रसाद द्यायला लागतो तर अधिपती त्याला नाही म्हणतो. ओमकार म्हणतो की आजचा होळीचा सण खूप छान साजरा झाला, पण तू मात्र कुठेतरी हरवलायस, काय विचार करतोयस? त्यावर अधिपती त्याला म्हणतो की मला आयुष्यात कोणताच रस उरला नाहीयेत. मास्तरीनबाई नाहीये तर मला कोणताच सण साजरा करावासा वाटत नाही. सगळ्यांसाठी आणि आईसाहेबांसाठी मी ह्या होळीमध्ये सहभागी झालो, पण माझं मन अजिबात नव्हतं. असं तो ओमकारशी बोलत असतो. इकडे अक्षरा आई आणि बाबांसाठी जेवणाचं ताट वाढून आणते. त्यावर आई तिला म्हणते की अक्षरा, तूच जेवायला बस, मी तुम्हाला वाढते. पण अक्षरा काही आईचं ऐकत नाही. तिला बळजबरीने सोफ्यावर बसवते. बाबा देखील तिथे येतात. ती बाबांना आग्रह करून जेवायला बसवते. त्यावर बाबा देखील तिला म्हणतात, अक्षरा, हे अजिबात चालणार नाही, तू आमच्यासोबत जेवायला बस. अक्षरा मात्र त्यांचं काहीही न ऐकता त्यांना जेवणासाठी आग्रह करते. त्यावर बाबा जेवणाच्या ताटाकडे बघतात. ताटात तेलपोळी असते. अक्षरा म्हणते की अधिपतींना तेलपोळी खूप आवडते. हे ऐकून आई बाबा तिच्याकडे बघतात. त्यावर अक्षरा थोडी नाराज होते. बाबा म्हणतात, असू देत, मला माहिती आहे अधिपतींची आठवण काढल्याशिवाय तुला राहवत नाही. तू अधिपतींची आठवण काढलीस याबद्दल मला काहीच प्रॉब्लेम नाही, पण तू जेवढा त्यांचा विचार करतेस तेवढा ते तुझा विचार करतात का, हे बघ. आई देखील म्हणते की अक्षरा, फक्त तूच त्यांचा विचार करतेस, पण ते नाही करत, असंच आम्हाला दिसतंय. त्यावर अक्षरा म्हणते की असं काही नाहीये, ते देखील माझा खूप विचार करतात. बाबा म्हणतात की आज होळीचा सण होता, त्यांनी तुला एक फोन तरी करायला पाहिजे होता, पण केला का? नाही केला. हे भांडण मिटवण्यासाठी त्यांच्याकडून काहीही प्रयत्न होत नाहीयेत, हे मला स्पष्ट दिसतंय आणि हे तू लक्षात घे. पण अक्षरा अधिपतीची बाजू घेत बाबांना समजवते. ते देखील प्रयत्न करत असतील, पण त्यांच्या प्रयत्नाआड जर भुवनेश्वरी येत असेल तर ते तरी काय करतील? तुम्ही दोघे नका काळजी करू, ही परिस्थिती जास्त वेळ टिकणार नाही. ही परिस्थिती लवकरच बदलेल. मी बदलेन, असा आईबाबांना अक्षरा विश्वास देते. इकडे भुवनेश्वरी आईला विचारत असते की काय झालं ग मोठ्या मालकांना असं पूजेमधून निघून जायला? त्यावर आजी म्हणते की तू खोटं बोललीस ना, त्यामुळे त्यांना तुझा राग आला होता. त्यावर भुवनेश्वरी म्हणते की काय खोटं बोलले मी? त्यावर भुवनेश्वरी म्हणते की मग काय खरं खरं सांगायला हवं होतं का की त्या घर सोडून गेल्या? त्यावर आजी म्हणते की तसं नाही, पण. त्यावर भुवनेश्वरी म्हणते की पण काय पण? त्यावेळी आम्हाला जे योग्य वाटलं तेच आम्ही सांगितलं. घरातल्या गोष्टी 4 चौघात जाऊ नये, लोकांना विचार करायला विषय मिळू नये, त्यासाठी आम्ही खोटं बोललो. आपल्या घरासाठीच आम्ही चांगला विचार करत असतो, हे मात्र त्यांना कधीच दिसत नाही. नेहमी त्यांची चिडचिड होत असते. त्यावर आजी तिला समजवते, जाऊ दे, तू तरी नको चिडूस. त्यावर भुवनेश्वरी चिडून म्हणते की चिडू नको तर काय करू, कंटाळा आलाय मला या सगळ्याचा. रोज काहीतरी नवीन विषय उकरून काढतात आणि आमच्याशी भांडतात. कंटाळा आलाय मला त्यांच्या वागण्याचा आणि त्यांच्या चिडचिडेपणाचा. त्यावर आजी भुवनेश्वरीला समजवत म्हणते की तू तरी नको चिडूस, असं बोलू नकोस, सुनबाई घरात नाहीये म्हणून त्यांची चिडचिड होते. भुवनेश्वरी म्हणते की आम्ही काय करायचं मग, त्यांची लाडकी सून या घरात राहायला तयार नाहीये, त्याला आम्ही काय करणार? आम्ही अधिपतींना देखील सांगितलं, जा आपल्या बायकोला परत घेऊन या, पण त्या काही यायला तयार नाही. पण यात काय माझा दोष आहे का? अजून किती दिवस मी यांची चिडचिड ऐकून घ्यायची? आज सण आहे म्हणून आम्ही शांत होतो, पण काय झालं बघितलंस ना, झालीच आमची चिडचिड आणि ती फक्त त्यांच्यामुळे. त्यावर आजी म्हणते की तू त्यांना समजून घे, घरातलं वातावरण चांगलं नाहीये, ते चिडले तर तू त्यांना शांत कर. अजून धुळवड आणि रंगपंचमी बाकी आहे, त्यामध्ये सुद्धा तुलाच पाहावं लागणार आहे. तू तुझं डोकं शांत ठेव, असं बोलून आजी तिथून निघून जाते.
इकडे अक्षदा तुळशीसमोर हात जोडून उभी असते. आज रंगपंचमी आहे आणि रंगपंचमी हा सण अधिपतींना खूप आवडतो असा ती मनातल्या मनात विचार करत असते. ते प्रत्येक सण सगळ्यांना एकत्र घेऊनच साजरा करतात. मला ही त्यांची गोष्ट खूप आवडते. एवढी मोठी फॅक्टरी आहे पण अगदी आपल्या कुटुंबासारखेच सांभाळतात ते. आज मी त्यांच्यासोबत असायला हवे होते. प्लीज देवा, एकदा तरी आमची भेट घडवून आण, असं मनातल्या मनात विचार करत असते. इकडे भुवनेश्वरी देखील देवीसमोर हात जोडून देवीचं दर्शन घेत असते. तेवढ्यात तिथे अधिपती येतो. अधिपती देवीचं आणि तिचं दर्शन घेतो. त्यावर भुवनेश्वरी त्याच्याकडे बघते आणि त्याला म्हणते की ठीक आहे ना तुम्ही, काय झालंय तुम्हाला? तुमचा चेहरा का असा दिसतोय? तुमची तब्येत वगैरे बरी आहे ना? त्यावर अधिपती म्हणतो की हो हो ठीक आहे, मी बरी आहे माझी तब्येत. मी फॅक्टरीतच चाललो होतो, पण नंतर विचार केला की जाऊ दे, आज जात नाही, घरीच थांबतो. त्यावर भुवनेश्वरी म्हणते की घरी थांबून काय करणार आहे? आज सण आहे, रंगपंचमी आहे, जा फॅक्टरीत. त्यावर ती त्याला रंग लावायला जाते पण अधिपती तिला थांबवतो. भुवनेश्वरी विचारते का नको लावू रंग? अधिपती म्हणतो की मास्तरीनबाई गेल्यापासून आयुष्याचा रंग उडालाय, अजून कुठला रंग लावायचा आहे? त्यावर भुवनेश्वरी म्हणते की काही रंग वगैरे उडालेला नाही, तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना, मग आम्ही तुमच्या आयुष्यामध्ये रंग भरू, असं म्हणून ती त्याला थोडासा रंग लावते. बरं येतो मी, असं म्हणून अधिपती तिथून निघून जातो. इकडे आई बाबा देखील अक्षराला धुलिवंदनाच्या शुभेच्छा देत असतात. अक्षरा त्यांच्या पाया पडते. बाबा तिला म्हणतात की मी काल जे काही बोललो ना ते मनाला लावून नको घेऊस. त्यावर अक्षरा म्हणते की बाबा मला वाईट नाही वाटलंय, तुम्ही उगाच काही विचार नका करू. काहीही झालं तरी माझं आणि अधिपतींचं नातं अजिबात बदलणार नाही. त्यावर आई म्हणते की जसं तुझ्या मनात आहे अगदी तसंच होईल, असं म्हणत आई अक्षराला आणि अक्षरा आईला रंग लावतात. तुला शिकवे